हॅलो स्टुडंट्स, काल आपण युनिट्समध्ये स्किल्स बघितल्या होत्या, डिफरंट स्किल्स. तुम्हाला आत्ता स्क्रीनवरती त्या डिफरंट स्किल्स दिसत आहेत. मी पुन्हा एकदा फक्त रिवाईज करतो आहे. बेसिक युनिट जे आहेत ती मी हॉरिझॉन्टल लाईन काढून त्याच्यात तिथे मेन्शन केलेली आहेत. मीटर्स असेल, न्यूटन असेल, वॉट्स असेल, जूल्स असेल, लाईक दॅट जी बेसिक युनिट आहेत. मग ती वेलॉसिटी असेल तर मीटर पर सेकंद असेल, ॲक्सेलरेशन असेल तर मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल, या प्रकारे. त्याला आपण 10⁻�0 पॉवर दिलेली आहे, म्हणजे 1. आता कन्व्हर्जनसाठी तुम्हाला मल्टिप्लाइंग फॅक्टरसाठी मी काही ॲरो दाखवलेले आहेत. आता हे ॲरो जो आहे तो डाऊनवर्ड ॲरो इंडिकेट्स दॅट जेव्हा आपल्याला वरून खाली यायचं आहे, म्हणजे 13मधून बेसिकमध्ये यायचं आहे तर 10⁻12, गिगामधून बेसिकमध्ये यायचं आहे तर 10⁻9, मेगामधून बेसिकमध्ये यायचं आहे 10⁻6, किलोमधून बेसिकमध्ये यायचं आहे 10⁻3. याने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. तसंच जी स्मॉलर युनिट्स आहेत तिथून बेसिकमध्ये यायचं आहे तर ॲरोची डायरेक्शन उलटी आहे, म्हणजे स्मॉलर युनिटमधून आपण बेसिकमध्ये येणार आहोत. 1 मिलीमीटर मीटरमध्ये कन्वर्ट होताना होईल 1 × 10⁻³ मीटर्स. म्हणजे आपण छोट्या युनिटमधून मोठ्या युनिटमध्ये जातोय तेव्हा नॅचरली व्हॅल्यू कमी होणार आणि मोठ्या युनिटमधून छोट्या युनिटमध्ये येणार तेव्हा व्हॅल्यू वाढणार. हे एक सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. म्हणजे 1000 वॅट्स म्हणजे 1 किलोवॅट, किंवा आपण बाईट्सचं एक्झाम्पल घेऊ, ते एकदम आपल्याला सोपं आहे समजायला. मोबाईलमध्ये आपण सगळं बाईट्सच्या भाषेत बोलतो. 1 मेगाबाईट, तुमचा एखादा व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप 1 मेगाबाईटची आहे तर 1 मेगाबाईट्स म्हणजे किती झाले तर 10⁻6 बाईट्स झाले. म्हणजे मेगा हे मोठं युनिट आहे, तिथे 1 ही व्हॅल्यू होती. छोट्या युनिटमध्ये आलो आपण, बेसिक युनिट इथे असणार आहे बाईट्स, तिथे आपण आल्यानंतर व्हॅल्यू झाली 10⁻6. म्हणजे मोठ्यामधून आपण छोट्या युनिटमध्ये जेव्हा येतो तेव्हा व्हॅल्यू वाढते आणि जेव्हा आपण छोट्या युनिटमधून मोठ्या युनिटमध्ये जाणार आहोत तेव्हा व्हॅल्यू कमी होणार. म्हणजे 1 मिलीमीटरचे मीटर किती होणार? एक तुम्ही साधा अंदाज करू शकता की आपल्या कंपासमध्ये जी स्केल आहे ती घेऊन बघायची. त्या स्केलमध्ये 1 2 3 4 5 असे अप टू 15 नंबर्स आहेत, 0 पासून 15 पर्यंत. हे आहेत सेंटीमीटर्स. 0 to 1 सेंटीमीटर याच्यामध्ये छोट्या छोट्या डिव्हिजन्स आहेत, स्मॉल डिव्हिजन्स, त्या आहेत 10. म्हणजे ती एक डिव्हिजन होते 1 मिलीमीटर. सो 10 मिलीमीटर इक्वल टू 1 सेंटीमीटर. आणि मग त्याच्या त्या 10 डिव्हिजन झाल्या, 1 डिव्हिजन मिलीमीटर. सो 1 मिलीमीटर म्हणजे सेंटीमीटर मोठा असेल की लहान असेल तर सेंटीमीटर मोठं युनिट आहे. म्हणजे 1 मिलीमीटरचे सेंटीमीटर होताना 1 पेक्षा कमी व्हायला पाहिजे, जास्ती नाही, कारण आपण छोट्यामधून मोठ्यामध्ये चाललो. म्हणजे 1 मिलीमीटर विल बी इक्वल टू 1 डिवायडेड बाय 10.1 सेंटीमीटर. सिमिलरली हे जे डिव्हिजन वगैरे करायला लागते त्याच्यासाठी मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये हे मल्टिप्लाइंग फॅक्टर दिले. मग 1 मिलीमीटरचा मीटर होताना मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे 10⁻³ म्हणजे 1 मिलीमीटरचा मीटर झाला 1 × 10⁻³ मीटर्स. इज इट क्लिअर? तर या पद्धतीने आपल्याला कन्व्हर्जन करायचे. काल आपण किलो न्यूटन या पद्धतीची कन्व्हर्जन बघितली ज्याच्यात एकच युनिट इन्व्हॉल्व होतं. आता मल्टिपल युनिट्स असतील, म्हणजे काही क्वांटिटीज आहेत आपल्याकडे की ज्याच्यामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल वेलॉसिटी मीटर पर सेकंड मध्ये, म्हणजे किती युनिट इन्व्हॉल्व झाली? 2 युनिट इन्व्हॉल्व झाली. आता ही 2 युनिट जेव्हा इन्व्हॉल्व होतात तेव्हा त्यांना आपण कन्व्हर्जन कसं करणार? एक व्हेरी कॉमन एक्झाम्पल घेतो की जे आपल्याला फिजिक्स मध्ये कायम लागणार आहे, दॅट इज किलोमीटर पर आवर. माझी वेलॉसिटी आहे 1 किलोमीटर पर आवर. हवी आता ही सिस्टीम सुद्धा अशी लिहिली जाते 1 किलोमीटर आवर रेज टू -1. हा जो पर आहे ऑब्लिक, दॅट मीन्स डिव्हिजन, म्हणजे किलोमीटर डिवायडेड बाय आवर. म्हणून मग तो डिवायडेड इंडेक्सच्या फॉर्म मध्ये लिहिला की h रेज टू -1. त्यामुळे आताची नवीन सिस्टीम ही आहे की 1 किलोमीटर पर आवर असं लिहा. मीटर पर सेकंड हे असं लिहिलेलं आहे. न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे असं लिहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ झाला न्यूटन डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर. बरोबर? ही नवीन मेथड आहे. या पद्धतीने आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सगळी युनिट्स तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार आहेत. बरोबर? पण आमच्या शिक्षकांना जी पहिल्यापासून जी सवय झाली ती पर मध्ये बोलायची सवय झाली, त्यामुळे तुम्ही दोन्ही अडॉप्ट करा सिस्टीम.
बोलताना बरेचदा आमचं डिवायडेड बायचा पर असं येईल न्यूटन पर मीटर स्क्वेअर, पण लिहिताना असं लिहिलं जातं. अर्थात तुम्ही परीक्षेमध्ये कोणत्याही पद्धतीने लिहा, बिघडणार नाहीये. पण जेव्हा एमसीक्यू सिलेक्ट करायचे तुम्हाला, तो एमसीक्यू मध्ये जे ऑप्शन्स येतील ते अशा पद्धतीने येतील. सो तेव्हा हे तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजे की मीटर रेज टू -2 याचा अर्थ आहे पर मीटर स्क्वेअर. ओके, आता आपण कन्वर्जन बघू. आपण काय उदाहरण घेणार आहोत आता? किलोमीटर पर आवरचं उदाहरण घेणार आहोत. मग हे किलोमीटर पर आवर मी असं लिहू शकतो का? 1 किलोमीटर डिवायडेड बाय 1 आवर, हाच त्याचा अर्थ आहे ना. 1 किलोमीटर पर आवरचा अर्थ काय झाला? 1 आवर मध्ये 1 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल झालं. वेलोसिटीचे युनिट आहे. आता मगाशी स्केल आठवा, किलोमीटरचे मीटर करायचे आपल्याला, म्हणजे मल्टिप्लाइड बाय किती होणार? 1000. आपण मोठ्या युनिट मधून छोट्या युनिट मध्ये आलो, ते झाले मीटर. आवर्सचे सेकंड करायचे, मग आवर्सचे मिनिट्स होतात 60 आणि 1 मिनिटचे सेकंद होतात 60, म्हणजे इथे म्हणा 60 × 60. नॅचरली सेकंड्स जास्ती असणार, आवर एक असेल पण त्याचे सेकंड्स किती असतील? 3600. सो कन्वर्जन काय झालं? 1 किलोमीटर पर आवर याचं कन्वर्जन करतो आहोत आपण. याला आता स्मॉलेस्ट फॉर्म करायचा आहे. स्मॉलेस्ट फॉर्म काय होईल बघा? 2 ने डिवाइड केलं 3 5, म्हणजे मला मिळाला 5/18 मीटर पर सेकंड. जी वेलोसिटी माझी 1 किलोमीटर पर आवर मध्ये ती कन्वर्ट झाली 5/18 मीटर पर सेकंड. येतं लक्षात? मग जर मला 36 किलोमीटर पर आवर हा स्पीड कन्वर्ट करायचा आहे कशामध्ये? मीटर पर सेकंड मध्ये. सो इथे किती येणार ते मला काढायचं आहे. सो कसं करणार मी? मल्टिप्लाइंग फॅक्टर मिळाला 5/18. सो 36 × 5/18 इक्वल टू हाऊ मच? इझी आहे कॅल्क्युलेशन, 2. सो 10 मीटर पर सेकंड. तुम्ही हे असं लिहू शकता किंवा असं लिहू शकता. नवीन मेथड ही आहे. सो 10 मीटर पर सेकंड ही आली आपली वेलोसिटी. कन्वर्जन खूप सोपं आहे ना. आणि जनरली तुमच्या सगळ्या फिजिक्स मधले जे कायनेमॅटिक्सचे प्रॉब्लेम्स आहेत, न्यूमेरिकल्स आहेत, त्याच्यामध्ये kmph मध्ये वेलोसिटी जरी दिली, kmph मीन्स किलोमीटर पर आवर, ही जरी वेलोसिटी दिली तरी त्या व्हॅल्यू अशाच असतील विच आर इन मल्टिपल ऑफ 18 और 9, जेणेकरून तुमचं कन्वर्जन सोपं असेल. म्हणजे वेलोसिटी तुम्हाला देते 36, 45, 54, 72, 108 लाईक दॅट, की जी कन्वर्ट करायला सोपी आहे. दुसरं कन्वर्जन बघू आता, थोडं कॉम्प्लिकेटेड घेऊया. डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. आता एक नवीन गोष्ट आपण शिकायची आहे. फॉर्म्युल्यावरनं युनिट तयार करायचे. सो डेन्सिटी, मी डेन्सिटीचा फॉर्म्युला आधी लिहितो. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मग युनिट मध्ये कसं लिहिणार मी? मासचं एसआय युनिट काय आहे? केजी. व्हॉल्यूमचं युनिट काय होणार? नाही माहिती. ओके, नसेल माहिती, काही बिघडत नाही. तुम्हाला माहिती नाही म्हणून आपण तयार करू शकलो पाहिजे. सगळेच्या सगळे फॉर्म्युले, सगळे युनिट, सगळं काही तुमच्या लक्षातच राहिलं पाहिजे. नॉट नेसेसरी. जेव्हा तुम्ही वर्किंग लाईफ मध्ये जाणार, तुम्ही इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, तर तुम्हाला तेव्हा वर्किंग लाईफ मध्ये खूप सारे रेफरन्सेस, आता तर टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स आहे, तुमच्या मोबाईल मध्ये सगळी ऍप्स असणार आहेत, सगळे रेफरन्सेस असणार आहेत. पण जर तुम्ही एखाद्या अशा रिमोट साईटवरती असाल की तुमच्या हातात काही नाहीये, मोबाईल नाहीये, रेंज नाहीये, लाईक दॅट काही, त्यावेळी काय करा? त्यावेळी ही बेसिक्स माहिती पाहिजेत आपल्याला. सो व्हॉल्यूम कसं टाकणार आपण? कोणताही टाईपचा ऑब्जेक्ट असू दे, तो पॅरालोपाइप्ड असेल, तो क्यूब असो, तो स्फिअर असो, स्फिअर मध्ये थोडं वेगळं येईल, पण ऑब्जेक्ट कोणताही टाईप असेल, व्हॉल्यूमचा बेसिक फॉर्म्युला तयार होतो. व्हॉल्यूम इक्वल टू एरिया ऑफ बेस. एरिया ऑफ बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. म्हणजे काय हो? बघूया. हा समजा एक क्यूबॉइड आपण घेतोय, बरोबर? आम्ही क्यूबॉइड काढला. याचा एरिया ऑफ बेस म्हणजे या बेसचा एरिया मल्टिप्लाइड बाय दिस हाईट, हा झाला व्हॉल्यूम. सिंपल, हे शाळेत शिकलोय आपण. आता एरिया ऑफ बेस साठी काय असणार? लेंथ इंटू ब्रेथ किंवा वेट काही म्हणा. सो काय फॉर्म्युला तयार झाला? LBH. लेंथ कशात मोजणार? मीटर मध्ये. विड्थ कशात मोजणार? मीटर मध्ये. हाईट कशात मोजणार? मीटर मध्ये.
हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. कोणतेही कॅल्क्युलेशन करताना जी आपली सगळी युनिट्स आहेत ती एकाच सिस्टीम मध्ये पाहिजे. काल आपण वेगवेगळ्या सिस्टीम्स बघितल्या होत्या. काय सिस्टीम्स होत्या? सीजीएस सेंटीमीटर ग्रॅम सेकंद, एमकेएस मीटर किलोग्रॅम सेकंद, बरोबर, आणि एसआय सिस्टीम इंटरनॅशनल. एकच सिस्टीम असली पाहिजे. त्या एकाच सिस्टीम मध्ये सगळी युनिट असली पाहिजे. असं चालणार नाही एक सेंटीमीटर मध्ये ठेवलंय, एक मीटर मध्ये ठेवलंय, म्हणजे लेंथ आणि विड्थ घेतली तुम्ही सेंटीमीटर मध्ये, हाईट घेतली मीटर मध्ये, नाही चालणार, चुकणार, बरोबर. त्यामुळे सगळे आपल्याला एकाच युनिट मध्ये पाहिजे. आपल्याला सगळं काम करायचंय एसआय युनिट्स मध्ये. इथून पुढे सगळी सिस्टीम आपली एसआय सिस्टीम असणार आहे. त्यामुळे लेंथ विड्थ हाईट मीटर मीटर मीटर, काय झालं? मीटर क्यूब. व्हॉल्यूमचं युनिट तयार. बेसिक फॉर्म्युला माहिती असेल युनिट तयार करा. उलटं पण करता येईल. युनिट माहिती असेल फॉर्म्युला तयार करता येईल. व्हॉल्यूमचा व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब, म्हणजे मीटरची 3 वेळा मल्टिप्लिकेशन, म्हणजे डेफिनेटली 3 लेंथच्या ज्या क्वांटिटी आहेत त्यांची मल्टिप्लिकेशन, म्हणजे 3 मेजरमेंट्सची मल्टिप्लिकेशन. ओके, व्हेरी सिंपल. सो डेन्सिटीचा फॉर्म्युला जरी नाही आठवला आणि युनिट माहिती आहे तरी तुम्ही काम करू शकता, बरोबर. म्हणजे हे झालं केजी मीटर क्यूब, केजी पर मीटर क्यूब. आता ही जी डेन्सिटी आहे, म्हणजे आता समजा वॉटरची डेन्सिटी आहे, बरोबर. आपण वॉटरचं एक्झाम्पल घेऊ. वॉटरची डेन्सिटी दाखवतात या लेटरनी. हे लेटर आहे रो, RHO, रो. आता सगळे असे ग्रीक लेटर्स पण लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. लेटर आहे रो, RHO, रो, बरोबर. हे रो तर वॉटरची डेन्सिटी किती आहे? 1000 kg पर मीटर क्यूब. हिला मला कन्वर्ट करायची कशामध्ये? सीजीएस युनिट मध्ये, ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब. सीसी मीन्स क्यूबिक सेंटीमीटर और सेंटीमीटर क्यूब, काही बोला. जनरली व्यवहारामध्ये बऱ्याचदा काय होतं, सायन्स आणि आपले बाहेरचे दैनंदिन व्यवहार ह्याच्यात कधी कधी तफावत असते. सायन्स मध्ये आपण डेन्सिटी स्पेसिफाय करू ग्रॅम पर सीसी किंवा आपल्या एसआय युनिट नुसार केजी पर मीटर क्यूब. जनरली बाहेर जेव्हा आपण व्यवहारात जातो त्यावेळी डेन्सिटी ग्रॅम पर सीसी मध्ये येते. तुम्ही हे ऑब्झर्व करायचं असेल, एक छोटासा एक्सरसाइज आज करून बघायचा. तेलाची पिशवी आणायची. कोणतं तेल? एडिबल ऑइल. मग ते चित्ता असेल, जेमिनी असेल, सनफ्लॉवर असेल, अजून कोणतं सफोला असेल, कोणते तुम्ही जे घरात वापरत असाल त्याचा एक पाऊच घ्यायचा आणि त्या पाऊचवरती ते तेल क्वांटिटी किती आहे ती दिलेली असेल, ती तुम्ही ऑब्झर्व करायची. ती मला नक्की व्हॉट्सअपवरती तुम्ही पाठवायचं आहे. काय ऑब्झर्व करायचंय? त्या पॅकिंग वरती लिहिलेलं असतं क्वांटिटी किती आहे, बरोबर. ती क्वांटिटी केजी मध्ये आहे का लिटर्स मध्ये आहे? लिटर हे व्हॉल्यूमचं युनिट आहे. सो केजी मध्ये आहे का लिटर्स मध्ये आहे? आणि मग केजी किंवा लिटर जे काही त्याच्यावर मेन्शन केलेलं आहे ते तुम्ही मला कळवायचं आहे. आणि त्याच्यावरनं पुढचा इक्वेशन म्हणजे त्याची डेन्सिटी पण काढायची. ओके, सो हा एक्सरसाइज लक्षात ठेवा. पुन्हा इथे येऊया. कन्वर्जन, डेन्सिटीचं कन्वर्जन करायचंय केजी पर मीटर क्यूब मधून ग्रॅम पर सीसी मध्ये, म्हणजे एसआय युनिट मधून किंवा एमकेएस युनिट मधून सीजीएस युनिट मध्ये. आता हे कन्वर्जन करताना कसं करणार? तर केजी पर मीटर क्यूब ते आपल्याला लक्षात घ्यायचंय. 1000 इथे काय? केजी डिवायडेड बाय काय? 1 मीटर क्यूब. केजी पर मीटर क्यूब याचा अर्थ काय होतो? 1 पर मध्ये 1 अज्युम्ड आहे ना, डिवायडेड बाय मध्ये 1 आहे. आता काय करायचं? केजीचे आपल्याला काय हवेत? ग्रॅम्स हवेत, बरोबर. मग केजीचे ग्रॅम्स म्हणजे आपण स्मॉलर युनिट मध्ये चाललो. 10⁻³ झाला मल्टीप्लाय. कसं काय? बेसिक युनिट केजी आहे. मल्टीप्लाय फॅक्टर आठवा आपला डायग्राम. ग्रॅम्स म्हणजे सीजीएस मध्ये आहेत, खाली आहेत मिलीच्या बरोबर. तिथून केजी मध्ये येतोय आपण. 10⁻³ हा ग्रॅम पासून केजी मध्ये येतानाचा मल्टीप्लाइंग फॅक्टर आहे. उलट जातोय आपण आता. एरोच्या अपोजिट डायरेक्शन गेलात म्हणजे डिव्हिजन करायचे. मग आता डिव्हिजन करताना काय होणार? मल्टीप्लाइंग फॅक्टरनी डिव्हिजन करतोय आपण. सो डिव्हिजन करतोय 10⁻³ नी, म्हणजे डिवाइड केलं की 10⁻³ नी डिवाइड केलं की होणार मल्टीप्लाइड बाय 10⁻³. सो मल्टीप्लाइड बाय 10⁻³ केजी चा झाला ग्रॅम. आता मीटर क्यूबचं काय करायचंय? सेंटीमीटर क्यूब. मग सेंटीमीटर क्यूब साठी काय होणार? मीटर क्यूबचं मीनिंग काय आहे? मी इथे पुन्हा लिहितो 1000 × 10⁻³. 1 मीटर मल्टीप्लाइड बाय 1 मीटर मल्टीप्लाइड बाय 1 मीटर.
मीटर क्यूब आहे ना, 3 वेळा मल्टिप्लिकेशन. आता मीटर मधून सेंटीमीटर मध्ये जायचंय. किती सेंटीमीटरचं 1 मीटर आहे? 100 म्हणजे 10⁻². म्हणजे इथे मला कन्वर्ट करताना याला कितीने मल्टिप्लाय करायचंय? 10⁻². याला पण 10⁻², याला पण 10⁻². काय तयार झालं आपलं? वरती होता 10⁻², हा 1000 म्हणजे 10⁻3, हा 10⁻3, 10⁻3 into 10⁻3 डिवाइडेड बाय खाली मल्टिप्लिकेशन मध्ये इंडायसेसची ऍडिशन 10⁻6. किती झालं बघा? वरती पण 10⁻6, खाली पण 10⁻6. 1 ग्रॅम पर सीसी. किती आलं? 1000 kg पर मीटर क्यूब चे काय तयार झाले? ग्रॅम पर सीसी मध्ये 1 ग्रॅम पर सीसी. येतं लक्षात? बघून ठेवा एकदा स्क्रीन. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये जाऊया. आता आपल्याला कन्वर्ट करायचंय प्रेशर. प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला आहे फोर्स डिवाइडेड बाय एरिया. प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला आहे फोर्स डिवाइडेड बाय एरिया. फोर्स डिवाइडेड बाय एरिया. फोर्स युनिट आपल्याला माहिती आहे सगळ्यांना काय? न्यूटन. मी पहिले एमकेएस मध्ये दिला न्यूटन. एमकेएस ऑलवेज आहे. एरियाचं युनिट काय? मीटर स्क्वेअर. सो प्रेशरचं युनिट झालं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. यालाच पास्कल देखील म्हणतात. म्हणजे 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर बिकम्स पास्कल. ब्लेज पास्कलच्या नावाने तयार झालेलं युनिट पास्कल. सो इट इज 1 पास्कल. आता आपल्याला हे प्रेशर कन्वर्ट करायचंय न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता हे कसं करणार? मगाशी केलं तसंच आपण एक क्वांटिटी घेऊया. समजा आपलं प्रेशर आहे 12 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मला याला कन्वर्ट करायचे किलो न्यूटन. पहिले न्यूटन घेऊया. न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. एक सिंपल लॉजिकने मला पटकन उत्तर द्यायचं. न्यूटन पर मीटर स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे 12 युनिट्स. हे प्रेशर आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ते मला कन्वर्ट करायचे आहे न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ही व्हॅल्यू 12 पेक्षा जास्ती होईल का कमी होईल? विचार करून तुमचं उत्तर तयार करून ठेवा. ही व्हॅल्यू 12 पेक्षा जास्ती होईल का कमी होईल? मग त्याच्या पुढचं लॉजिक. 1 मीटर स्क्वेअर म्हणजे किती? तर 1 मीटर लेंथ, 1 मीटर विड्थ. म्हणजे 1 मीटर साधारणपणे आपण हाताचं मेजरमेंट घेतलं तर 1 मीटर एवढा होतो. हे 1 मीटर आहे इथून एवढं. एवढी लेंथ आणि एवढी विड्थ म्हणजे एक मोठा स्क्वेअर तयार झाला 1 मीटर बाय 1 मीटर साईजचा. आणि 1 सेंटीमीटर स्क्वेअर केवढा होईल? 1 सेंटीमीटर लेंथ, 1 सेंटीमीटर विड्थ. साधारण एवढा स्क्वेअर होईल. हात मी खूप मोठा काढतोय तुम्हाला दिसण्यासाठी. याच्यापेक्षा पण छोटा असणार. आपली स्केल असते त्याच्यावर 1 सेंटीमीटरचं मेजरमेंट आहे. तुम्ही ते बघू शकता. सो 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर. मग एवढ्या मोठ्या एरियावरती फोर्स किती आहे? 12 न्यूटन. तो छोट्याच एरियावरती आला की जास्ती होईल की कमी होईल? पुन्हा विचार करून बघा. तुमचं उत्तर तुमच्या मनात ठेवा. एवढ्या मोठ्या एरियावरती फोर्स आहे 12 न्यूटन्स. छोट्या एरियावरती, एवढ्याशाच एरियावरती. आता फोर्स किती होईल? जास्ती असेल की कमी असेल? येस, डेफिनेटली कमी असणार. म्हणजे ही व्हॅल्यू आपली कमी होणार आहे. डेफिनेटली कमी होणार आहे. आता कन्वर्जन मला कसं करायचंय? 12 न्यूटन आहे डिवाइडेड बाय 1 मीटर स्क्वेअर. न्यूटनला कन्वर्ट करायचंय का आपल्याला? नाही, इथे न्यूटन मध्येच हवंय. कन्वर्ट कोणाला करायचंय? मीटर स्क्वेअरला. म्हणजे मगासारखं काय होणार? 12 न्यूटन आहे तशीच राहिले. 1 मीटर स्क्वेअरला सेंटीमीटर म्हणजे 100 मल्टिप्लाइड बाय 100 मीटर स्क्वेअर आहे. म्हणजे 1 मीटर इंटू 1 मीटर. एका मीटरचे सेंटीमीटर किती? 100 100 100. 2 वेळा आले. किती झालं? 12 डिवाइडेड बाय 10⁻⁴. युनिट झालं न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. हा डिवाइडेड बाय 10⁻⁴ आपण कसा लिहिणार? 12 into 10⁻⁴ न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आलं लक्षात? क्लिअर आहे? पुन्हा एकदा बघूया. न्यूटन न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये मीटर स्क्वेअर आहे. न्यूटनचं कन्वर्जन करायचं नव्हतं, तसंच ठेवलं आपण. डिनॉमिनेटर मध्ये कन्वर्जन केलं मीटरचे सेंटीमीटर. 100 100 10⁻⁴. क्लिअर? अजून एक एक्झाम्पल आपण नंतरचं काम तुम्हाला करायचंय. पुन्हा प्रेशरचंच एक्झाम्पल घेतोय. हेच लॉजिक जरा वेगळ्या पद्धतीने. आता प्रेशर आहे 15 न्यूटन
पर सेंटीमीटर स्क्वेअर. आपल्याला याचं कन्वर्जन हवंय किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बघूया आता काय आहे. 15 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे. आपल्याला कन्वर्जन हवंय किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो 15. आता आपण मगाचं कालच्या लेक्चरचा डायग्राम आठवायचा. बेसिक पासून किलो मध्ये जातोय म्हणजे एरोच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जातोय. किलोचा मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे 10⁻³ एरोच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जातोय म्हणजे आपल्याला डिवाइड करायचंय. मग 10⁻³ नी डिवाइड करायचंय म्हणजे 10⁻³ नी मल्टिप्लाय करायचंय. इंडायसेसचे फॉर्म्युले आठवा. 1/10⁻³ म्हणजे 10⁻³ सो 15 * 10⁻³ इथे झाले आपले किलो न्यूटन. डिनॉमिनेटर काय होता सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 1 सेंटीमीटर * 1 सेंटीमीटर. याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मीटर स्क्वेअर मध्ये. आता आपण एरोच्या डायरेक्शन मध्ये जाणार आहोत की अपोजिट जाणार आहोत कालच्या याच्यानुसार विचार करा. सेंटीमीटर हे मीटर आणि मिलीमीटरच्या मध्ये येतो म्हणजे बेसिक लाईनच्या खाली आला. मल्टिप्लाइंग फॅक्टर 10⁻² सेंटीमीटर साठी. एरोच्या डायरेक्शन मध्ये आपण चाललेलो आहोत सेंटीमीटर कडून मीटर कडे. खालून एरो वरच्या डायरेक्शनला आहे. आपण खालून वर चाललेलो आहोत म्हणजे सेंटीमीटरला मल्टिप्लाइंग फॅक्टर 10⁻². सो इथे आला 10⁻², 10⁻². सो किती झाली क्वांटिटी बघा 15 * 10⁻³ डिवाइडेड बाय 10⁻⁴. आता इंडायसेसचे रूल वापरा इथे 15 * 10⁻⁻⁷. काय झाली क्वांटिटी किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आधी किती होतं 15. आता 15 * 10⁻⁷ व्हॅल्यू वाढली का कमी झाली. कमी झाली. का कमी झाली. आपण पहिले न्यूटन बेसिक मधून हायर मध्ये गेलो. हायर साइडला जेव्हा आपण जातो हायर स्केल मध्ये तेव्हा व्हॅल्यू कमी होणार आहे. तसंच सेंटीमीटर स्क्वेअर मधून मीटर स्क्वेअर म्हणजे पुन्हा आपण लोअर मधून हायर मध्ये चाललो व्हॅल्यू अजून कमी होणार आहे. एका सेंटीमीटर स्क्वेअर वरती 15 न्यूटन हा फोर्स होता. सो एका मीटर स्क्वेअर वरती तो डेफिनेटली कमी असणार. मगाच प्रपोर्शन आठवा 1 सेंटीमीटर स्क्वेअर एवढाच 1 मीटर स्क्वेअर एवढा. त्यामुळे एका सेंटीमीटर स्क्वेअर वरती 15 न्यूटन होते. आता एका मीटर स्क्वेअर वरती किती असतील म्हणजे प्रत्येक सेंटीमीटर स्क्वेअरचे सगळ्याची ऍडिशन होणार आहे म्हणजे प्रेशर वाढणार आहे. बरोबर. त्यामुळे तो इथे 10⁻⁴ आला पण तो डिव्हिजन मध्ये आहे. बरोबर. म्हणजे आपण छोट्या युनिट मधून मोठ्या युनिट मध्ये गेलो मीटर स्क्वेअर मध्ये. बरोबर. आणि त्याचा सगळ्याचा मिळून इफेक्ट काय झाला वरती असणारा फोर्स मात्र तोच आहे 15. म्हणजे एका सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेला फोर्स तोच मीटर स्क्वेअर वरती विचार करतोय. व्हॅल्यू काय झाली 15 * 10⁻⁷ किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इज इट क्लियर. आता पुढचा एक्सरसाइज आहे जे तुम्हाला आज घरी सॉल्व्ह करायचं. सो याच्यासाठी मी लेफ्ट हँड साइडला क्वांटिटी लिहिणार आहे आणि राईट हँड साइडला डॅश असेल आणि पुढे युनिट असेल. तर त्या युनिट मध्ये तुम्हाला ती क्वांटिटी कन्वर्ट करायची आहे. ओके. सो 10 मीटर पर सेकंड इक्वल टू इथे क्वांटिटी कन्वर्ट करायची किलोमीटर पर आवर. फर्स्ट एग्जांपल. सेकंड 120 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर इक्वल टू किलो न्यूटन मेगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तीसरी क्वांटिटी है 215 ग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर इक्वल टू kg पर मीटर क्यूब. चौथी क्वांटिटी है 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर इक्वल टू किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि पाचवी क्वांटिटी आहे 30 जूल्स. आता जूल्स म्हणजे इथे मी कंसात लिहून ठेवतो न्यूटन मीटर. न्यूटन मल्टिप्लाइड बाय मीटर. हे आपल्याला कन्वर्ट करायचे. टाइमचा अजून आपण शिकलो नाही त्यामुळे याला आपण कन्वर्ट करू किलो जूल्स. किलो जूल्स. सो हे 5 एक्झाम्पल आहेत. हा आजचा तुमचा एक्सरसाइज आहे. हे तुम्ही सॉल्व्ह करून मला व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे. इज इट क्लिअर. ओके. थँक्यू.